मिरज पंचायत समिती सभापतीपदी तन्वी कमलेकर, उपसभापतीपदी ललिता शेजोळ यांची निवड. महाराष्ट्रातील सर्वात तरुण सभापती. भाजप विरोधात सर्व पक्ष एकवटले. सदस्याचे अपहरणबद्दल माहिती नाही, अजितराव घोरपडे सरकार. मिरज पंचायत समिती येथे आज सभापतीपदाची निवड प्रक्रिया पार पडली असून यामध्ये काँग्रेस पक्षाच्या नरवाड गणातून निवडून आलेल्या तन्वी कमलेकर यांची सभापती निवड झाली, तर उपसभापतीपदी एकनाथ शिंदे शिवसेनेच्या ललिता शेजोळ यांची निवड झालेली आहे. भाजप विरोधात सर्व पक्ष एकत्र येण्याचा फॉर्म्युला यशस्वी झाला आहे. मिरज पंचायत समिती सभापती पदासाठी अनुसूचित जाती आरक्षण पडले होते. त्यामध्ये सभापती पदासाठी भाजप, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि काँग्रेस पक्षाकडे प्रत्येकी एक उमेदवार होते. भाजप 10, काँग्रेस राष्ट्रवादी अजित पवार पक्ष, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, शिवसेना एकनाथ शिंदे यांची एकत्रित 12 संख्याबळ होते. शिवसेना पक्षाचा एक सदस्य गैरहजर राहिल्याने भाजप 10 विरोधात 11 मते पडून काँग्रेस पक्षाच्या तन्वी कमलेकर या सभापतीपदासाठी विराजमान झाल्या. भाजपकडून सभापतीपदासाठी कौलापूर गणाच्या राणी सचिन भोरे, उपसभापतीपदासाठी माधवनगर गणाच्या अमृता गावडे, मालगाव गणाचे पांडुरंग पाटील यांनी अर्ज दाखल केला. त्यामध्ये अमृता गावडे यांनी उपसभापती पदाचा अर्ज माघारी घेतलेला आहे. महाविकास आघाडीकडून सभापती पदासाठी नरवाड गणाच्या तन्वी कमलेकर, तर उपसभापती पदासाठी गुंडेवाडी गणाच्या ललिता शेजोळ यांनी अर्ज दाखल केला होता. आज निवड प्रक्रिया पार पडेपर्यंत माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार, खासदार विशालदादा पाटील, मनोज बाबा शिंदे, मोहन वनखंडे सर हे मिरज दुय्यम बाजार समिती येथे तळ ठोकून होते. निवड प्रक्रिया पार पडल्यानंतर कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला. मी काँग्रेस, शिवसेना शिंदे गट आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट या सर्व पक्षाचे मी आभार मानते की त्यांनी आज मला ही संधी दिली आणि इथून पुढच्या काळात त्यांनी मला संधी दिली त्या संधीचं सोनं करायचा प्रयत्न नक्कीच करेन. आणि आता निवडून देणारे आज नरवाडकर ग्रामस्थांचं, त्याचबरोबर विजयनगर, बेडक, मोहननगर या सर्व ग्रामस्थांचं मी आभार मानते आणि इथून पुढं सर्व कामं ही विकासासाठीच असतील. धन्यवाद. कमी वयाची सदस्य होण्याचा मान मिळाला होता. आता सभापती पदा सर्वात कमी वयाचे सभापती होण्याचा मान सर्व सदस्यांचा आभार. काय म्हटलं? निश्चितच या संधीचं सोनं करेन. जनतेने जे विश्वास दाखवले ते विश्वासाचा सार्थ करण्याचा प्रयत्न नक्कीच असेल. विकास कामाचं विजन म्हणजे महिलांना जास्तीत जास्त रोजगार देऊन त्यांना पुढे आणणं, त्यांना स्वतःच्या पायावरती उभा करणं हे सर्वात पहिलं विजन म्हणजे उद्दिष्ट तेच असेल. त्याचबरोबर गावात छोटे रस्ते असू देत, पाणी असू देत, त्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींवरती लक्ष घालून त्यांचं काम, त्याच्यावरती काम करायचा प्रयत्नच असेल. हो, शिक्षण महत्त्वाचं आहे, त्यामुळं म्हणजे त्याच्यावरती काम नक्कीच केलं जाईल. तिथं जाऊन पहिला नेमकी समस्या काय आहेत, कोणत्या गोष्टीच्या अपूर्ण गोष्टी आहेत त्या गोष्टी जाणून घेऊन तिथं त्या गोष्टींवरती काम करण्याचा प्रयत्न नक्कीच. तुमचं बॅकग्राऊंड काय आहे, शैक्षणिक प्रवास कसा राहिला? मी सध्या MBA फर्स्ट इयरला शिकत आहे आणि कोणताही राजकीय वारसा नाही आहे. आमच्या घरातून मी पहिलीच निवडणुकीत उभारलेली सदस्य आहे. महाराष्ट्रातीलच पूर्ण महाराष्ट्रातीलच विचार बदलायला लागला म्हणजे योग्य विचारावर महाराष्ट्र स्थिर आहे आता. आणि इथनं पुढच्या काळात मूळ महाराष्ट्राची जी जडणघडण आहे समाजाची, त्या जडणघडणीप्रमाणे एक नवीन समाज तयार होणार. राजकारणावर त्याचा नक्की परिणाम होणार यात कुठेही शंका वाटत नाही आणि तेच खऱ्या अर्थाने आम्हाला या निवडणुकीच्या निमित्ताने समाधान आहे. आज तुम्हाला आता जिल्हा परिषदमध्ये देखील गिरवायची संधी आहे ना आहे. नाही, ते मतदान झालेलं आहे, त्याचा पॅटर्न तयार झालेला आहे ऑलरेडी, फक्त जनतेपुढे यायचं आहे, एवढंच मुद्दा आहे. आता ते काय 18 तारीख दिली मला वाटतं, त्या दिवशी निकाल लागेल. सांगली जिल्ह्याच्या पंचायत समितीच्या निवडणुकीत 10 तालुक्यापैकी 3 तालुक्यात काँग्रेस पक्षाचे सभापती झालेले आहेत. 4 तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही मिळून 4 ठिकाणी आलेले आहेत. 2 ठिकाणी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे 2 आलेले आहेत आणि भाजप मात्र फक्त एका जत तालुक्यापुरतं मर्यादित सभापतीपद राहिलेलं आहे. हे होणारच होतं. ज्या पद्धतीनं
फसवणूक करून सत्तेत आलेले भाजप आहे. लोकांच्या निराशा मोठ्या प्रमाणात झाल्या. महापालिकेतसुद्धा त्यांचा चांगला पराभव जनतेने केला होता, मात्र मागच्या दारानं त्यांनी तिथं प्रवेश केला. त्या ठिकाणी शिवसेना मागच्या निवडणुकीतसुद्धा आमच्या सोबतीनं आमच्या पाठिंब्यावर ज्या त्यांच्या 2 सीटा आल्या, ते 2 सीटा त्यावेळेला महापालिकेत आमच्या राहू शकल्या नाही. राष्ट्रवादीचे सुद्धा महापालिकेत आमच्यावर आले निवडून आलेले लोक, आमच्या पाठिंब्यावर निवडून आलेले लोक आमच्यावर राहू शकले नाहीत. त्याचा भरपाई पंचायत समिती निवडणुकीत मिरज तालुक्यात या दोन्ही पक्षांनी केलेली आहे. आणि ह्या ठिकाणी जी निवडून आलेली लोक आहेत ती कुठल्या चिन्हावर आली हे महत्त्वाचं नाही, त्या कुठल्या विचाराची ते महत्त्वाचं आहे. सगळे एकत्रित एका विचाराची म्हणून ही लढाई लढली होती आणि त्यात पुरोगामी विचार जिंकला ह्याचा अभिमान आहे आणि समाधानी आहे. भाजपच्या पराभवाला सुरुवात केली असं तुम्ही 2 दिवसापूर्वी वक्तव्य केलं होतं. खरं तर भाजपने सिरियसली घेतलं नव्हतं वक्तव्य, असून गुरवून टाकलं होतं चंद्रकांत पाटलांनी. हे बघा, एका मर्यादेपलीकडे पैसा आणि दहशत ही काम करायची बंद करते आणि आता ती वेळ आलेली आहे. कित्येक वर्ष पैशाच्या आणि दहशत जोरावर सत्तेत राहिलेली आहेत आणि म्हणून मी सांगितलेलं की हे पराभवाची आता ती सुरुवात आहे, त्यांनी सवय करून घ्यावी आणि तुम्हाला पाहायला मिळेल. आज पंचायत समितीत यांची ह्या सांगली जिल्ह्यात दयनीय अवस्था झाली, जिल्हा परिषदला ह्याच्याही पेक्षा दयनीय अवस्था त्यांची होणार आहे. आणि ही जी मशाल सांगली जिल्ह्यात ही एकीकरणाची, विचाराची एकीकरणाची तुम्ही पाहता, ही उद्या राज्यभर मशाल पेटायला वेळ लागणार नाही. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, सांगली.